दर्शको नमस्कार. दर्शको, राजमुद्राच्या सत्ता मुद्रा या विशेष सत्रामध्ये मी डॉक्टर सुजित येवलीकर आपलं सहर्ष स्वागत करीत आहे. दर्शको, आपण राजमुद्राच्या स्टुडिओमध्ये वेळोवेळी मान्यवरांना आणि दिग्गजांना बोलत असतो आणि त्यांच्यासोबत समाजातील आणि राजकारणातील घटना घडामोडींवर चर्चा करत असतो. आज आपल्या स्टुडिओमध्ये माजी गृहराज्यमंत्री माधवराव पाटील किनाळकर आहेत. आजच किनाळकर साहेबांनी भाजप या पक्षाला रामराम केलेला असून त्यांची पुढील रणनीती काय आहे, पुढचे ध्येय आणि धोरणे काय आहेत यासाठी सखोल चर्चा करण्यासाठी आज आपण आपल्या स्टुडिओमध्ये सरांना आमंत्रित केलं आहे. मी आपल्या सगळ्यांकडून सरांचं स्वागत करतो. सर नमस्कार. सर, आजच आपण भाजप पक्षाला रामराम ठोकलेला आहे आणि त्यामागे अनेक कारणे असतील, ते जाणून घेण्यासाठी आज आपण चर्चा करत आहोत. तर सर, यामागे मुख्य कारण काय, आपल्याला काय वाटतं? आपल्या भारतीय लोकशाही व्यवस्थेमध्ये स्वातंत्र्य मिळाल्याच्या नंतर ज्या संविधानाचा आपण स्वीकार केला आणि त्या संविधानाच्या अनुरूप भारतामध्ये 1952 पासून निवडणुका होत आहेत आणि गावापासून राज्याचा आणि देशाचा कारभार देखील त्या ठिकाणी संविधानाच्या प्रमाणे किंवा त्या राज्याच्या तयार झालेल्या कायद्याच्या प्रमाणे त्या ठिकाणी होताना दिसतोय. त्यामुळे एकदा लोकशाही व्यवस्था स्वीकारल्याच्या नंतर निवडणुका ह्या अपरिहार्य आहेत आणि राजकीय पक्ष हे सुद्धा त्याची अत्यंत गरज आहे. तेव्हा संविधानाला अनुरूप आणि संविधानाने दाखवलेल्या मार्गावरती देशाचे मार्गक्रमण करायची असेल आणि लोकजीवन त्या ठिकाणी उन्नत करायचं असेल तर त्या ठिकाणी राजकीय पक्षामध्येचा सहभाग हा अत्यंत महत्त्वाचा आहे. त्या राजकीय पक्षाची एक विचारधारा असते आणि त्या विचारधारेला अनुलक्षून त्या ठिकाणी ते संघटन करत असतात आणि त्या संघटनाच्या द्वारे लोकांना प्रभावित करून लोकांमध्ये एकवटलेली जी ताकद आहे ती ताकद घेऊन देशाचा आणि राज्याचा कारभार करण्याच्या संदर्भातल्या भूमिका घेतल्या जात असतात. तेव्हा मी तर प्रदीर्घ कालावधीपासून राजकारणामध्ये आहे आणि राजकारण नेमकं कशासाठी करायचं हा एक महत्त्वाचा विषय आहे. तेव्हा राजकारणामध्ये जे काही समाजकारण आहे ते समाजकारण गतीनं होण्याच्यासाठी म्हणून जी काही ताकद लागत असते ती ताकद एकट्याकडे कधीच नसते. तेव्हा ती ताकद शासन नामक व्यवस्थेमध्ये त्यांनी तयार केलेल्या कायद्यामध्ये आणि त्याच्या अर्थशक्तीमध्ये या सगळ्या अनुषंगानं त्या ठिकाणी असते. ती ताकद घेऊन आपल्याला त्या ठिकाणी समाजाचं हित करण्याच्या संदर्भातल्या भूमिका घ्यायच्या असतात आणि त्यासाठी म्हणून राजकीय ताकद लागत असते आणि त्यासाठी म्हणून राजकारणामध्ये कार्यरत राहत असतो. तेव्हा आपापला विचार आणि आपापल्या देशाला पुढे नेण्याच्या संदर्भातल्या भूमिका, त्याला एकसंघ ठेवण्याच्या संदर्भातल्या भूमिका राजकीय पक्ष घेत असतात. पण बऱ्याचदा आपल्याला आढळते की लोकांच्या राजकीय पक्षाच्या भूमिका आणि प्रत्यक्षात केलेली कारवाई याच्यामध्ये अंतर त्या ठिकाणी बऱ्यापैकी सापडतं. स्वातंत्र्याच्या नंतर ते अंतर फार वाढत गेलेलं आहे, हा सगळ्यांचाच अनुभव आहे सगळ्याच पक्षाच्या बाबतीमध्ये. तेव्हा ही जी वेळ असते की निवडणुकीमध्ये लोकांच्याकडून आपल्याला कौल मागायचा असतो, त्यावेळेस अशा प्रकारचे स्थित्यंतर होत असतात. त्यात काही नवीन गोष्ट नाही. सगळ्याच पक्षामध्ये येणं जाणं त्या ठिकाणी चालत असतं आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे वैयक्तिक महत्त्वाकांक्षा किंवा वैयक्तिक संदर्भानं त्या ठिकाणी आपला विचार जो राजकीय पक्ष त्या ठिकाणी पुढे नेत असतो आणि राजकीय पक्षालासुद्धा व्यक्तींची गरज असते आणि व्यक्तीला राजकीय पक्षांची गरज असते. तेव्हा हे परस्परावलंबी अशा प्रकारचं हे एक प्रकारचं सूत्र आहे. तो जोपर्यंत सुरळीतपणे चालतं तोपर्यंत काही गोष्टी घडत नाहीत. पण मात्र जिथं थोडीशी विसंगती यायला लागते आणि त्याच्यामध्ये एकमेकावरचा परस्परावरचा विश्वास त्या ठिकाणी कमी होतो, त्यावेळेस मात्र अशा प्रकारच्या गोष्टी घडतात. मी 10 वर्षापासून भारतीय जनता पार्टीमध्ये होतो. त्यावेळेसची भारतीय जनता पार्टीची विचारधारा, त्यावेळेसचे त्यांच्या विचाराच्या संदर्भातली असलेली कटिबद्धता आणि त्या अनुषंगानं घेतलेले त्यांच्या त्या भूमिका याच्यामध्ये वरचेवर 2014 पासून प्रत्येक निवडणुकीगणिक त्या ठिकाणी फरक पडत गेलेला आहे. आणि मग तो पडत चाललेला फरक कदाचित तात्कालिक असेल असं वाटत होतं आणि हळूहळू त्याच्यात सुधारणा होईल असंही वाटत होतं. पण पाहता पाहता 2014चा असलेला पक्ष आज 2024ला 91वरती त्या ठिकाणी चालतानाचं चित्र दिसतं आहे. पक्षाच्या गॅरंटीच्या ऐवजी व्यक्तीच्या गॅरंटीचं स्वरूप त्या ठिकाणी घेतलं गेलेलं होतं. आणि या निवडणुकीच्या वेळेस ज्या सामान्य माणसाच्या, शेतकऱ्यांच्या, बेरोजगारांच्या संदर्भातल्या असलेल्या भूमिका
आणि त्याचबरोबरती सामाजिक सौहार्दता ठेवण्याच्या संदर्भातले आणि घटनेमध्ये सांगितलेली जी काही सौहार्दता आहे आणि राष्ट्रीय एकात्मतेच्या दृष्टिकोनातून ज्या काही भूमिका घ्यायला पाहिजे होत्या ते घेतानाचं चित्र त्या ठिकाणी दिसलेलं नाही. देशाच्या आर्थिक परिस्थितीच्या बाबतीमध्ये एकीकडे सांगायचं की आमचा GDP वाढतो आहे, पण मग मात्र लोकांचं पर कॅपिटा इन्कम वाढताना आम्हाला दिसलं नाही. आणि मग पर कॅपिटा इन्कम न वाढता GDP वाढला म्हणत असल्यानंतर याचा अर्थ असा झाला की काही ठराविक लोकांच्याकडे संपत्ती गेलेली आहे आणि मोठ्या प्रमाणामध्ये बाकीच्या लोकांच्याकडे संपत्ती अंतर त्यातलं वाढलेलं आहे. ही सामाजिक विषमता, आर्थिक विषमता वरचेवर जास्त होतानाचं चित्र दिसते. 61 वर्ष 55 लाख कोटी रुपये खर्च भारताच्या डोक्यावरती होतं. आज ते 205 लाख कोटीपर्यंत जात आहे, पण त्या प्रमाणामध्ये त्या ठिकाणी प्रगती आणि लोकांचं जीवनमान उंचावतानाचं चित्र दिसत नाही. तशा अनेक गोष्टी आहेत ज्या सामाजिक संदर्भानं आणि देशाच्या राज्याच्या संदर्भानं आम्ही लोक कार्यरत राहिलो. तेव्हा कल्पना देऊनसुद्धा आपले या मानसिक राजकीय अस्वस्थता लक्षात आणून दिल्यानंतरसुद्धा कसल्याच प्रकारची त्याच्यामध्ये ते संवाद किंवा सौहार्दता दिसत नसेल. पक्षीय भूमिकासुद्धा जगण्याच्यासाठी म्हणून पक्षाच्या स्तरावरती देखील काही मिळावा अशातला भाग नाही, पण प्रचाराचं काम करण्याच्या संदर्भामध्ये सुद्धा कुठं त्या ठिकाणी सहकार्य केले जात नसेल किंवा तशी संधी उपलब्ध करून दिली जात नसेल, निदर्शनास आणून दिल्यानंतरसुद्धा दिली जात नसेल, तर तेव्हा साहजिकच अस्वस्थता निर्माण होते. आपण का राहतो आहे त्या पक्षामध्ये, अशा प्रकारच्या भूमिका माझ्या मनामध्ये निर्माण होत गेल्या आणि त्याची परिणती आजच्या राजीनाम्यामध्ये झालेली आहे. माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण आणि आपले कधी जमले नाही हे जग जाहीर होतं आणि आहे सुद्धा. तर त्यांचा भाजपामध्ये येणं आणि आपलं भाजप सोडणं ह्याचं कुठंतरी सहयोग समजावा का? तो एक योगायोगाचा भाग दिसतोय. अशोक चव्हाणांनी काय निर्णय घ्यावा, पक्षाने त्यांना घ्यावं का घेऊ नये या संदर्भातल्या गोष्टी पक्षाने ठरवाव्या, अशोक चव्हाणांनी ठरवावं. खरं पाहिलं तर राजकारणामध्ये वैचारिक मतभेद असू शकतात, पण माझ्या आणि अशोक चव्हाणांच्यामध्ये जो काही त्या आधीच्या पक्षात असताना सुद्धा बऱ्याचदा वैचारिक मतभेद झाले, पण आमच्यामध्ये असे काही विशेष असा दुसरीकडं जे काही तुम्हाला राजकारणात दिसतं तसं काही वैरभाव त्या ठिकाणी आमच्या दोघांमध्ये नाही. पण त्यांच्या येण्यामुळं आम्ही जाणार कुठेतरी याला काही अर्थ राहत नाही. हा योगायोग असेल की माझ्या मनामध्ये अनेक दिवसापासून या गोष्टीच्या संदर्भातली एक अस्वस्थता होती. ते आले पक्षामध्ये, या ठिकाणी आले. आम्ही दोघांनी मिळून त्या ठिकाणी पक्षाचं काम त्या मागच्या लोकसभेच्या निवडणुकीत केलेलं आहे, नाही असं नाही. पण पक्षांनी माझा सहभाग त्या ठिकाणी जास्त करून घेतलाच नाही. त्यामुळे घेतला नसल्याच्या कारणानं स्वतःहून त्या ठिकाणी पुढाकार घेणे शक्य नव्हतं. तेव्हा हे म्हणणं उचित होणार नाही की ते आले म्हणून मी गेलो, याला काही अर्थ नाही. 2014मध्ये विधानसभेला आपल्याला भाजपाने संधी दिली होती. आपलं असं म्हणणं होतं की त्या काळी माझ्यावर अन्याय झाला. आपलं काय मत आहे? माझं असं म्हणणंच नाही माझ्यावर अन्याय झाला आहे म्हणून. साधारणतः पक्ष सोडताना लोक अशा प्रकारच्या भूमिका घेतात. पक्ष म्हणून त्या ठिकाणी पक्षाला सुद्धा काही प्रमाणामध्ये मर्यादा येतात आणि जे लोक माझ्यावरती अन्याय झाला वगैरे म्हणत असतील तर ठीक आहे, होतही असतो काही ठिकाणी. सगळ्यालाच न्याय त्या ठिकाणी देता येतात का? मी राजकारणामध्ये आहे, माझ्यासाठी म्हणून काम करताना, माझ्या पक्षाबरोबर काम करत असताना अनेक कार्यकर्त्यांनी त्या ठिकाणी भरपूर मोठ्या प्रमाणामध्ये मेहनत घेतलेली असते, पण सगळ्याच कार्यकर्त्यांना त्या ठिकाणी मला न्याय देता येतो अशातली काही भूमिका नाही. हो, असे काही होऊ शकत नाही. तेव्हा पक्षानं मला माझ्यावरती अन्याय केला असं मी होणार नाही. कारण मुद्दा असा आहे की आपण काहीतरी वैचारिक भूमिका घेऊन राजकीय पक्षामध्ये प्रवेश करत असतो आणि त्या वैचारिक भूमिका आणि पक्षाची वैचारिक भूमिका जर थोडी बहुत तरी का होईना संलग्न असेल, सगळेच काही सारखं असू शकत नाही. कधी पार्टी कॉम्प्रोमाइज करते, कधी व्यक्ती कॉम्प्रोमाइज करतो आणि त्या ठिकाणी एक थोडंसं मध्यबिंदूच्या मार्गानं त्या ठिकाणी पुढं सरकत असतो. पण फारच विसंगती वाढायला लागल्याच्यानंतर मात्र अस्वस्थता त्या ठिकाणी निर्माण होते. जसं मी आधीच्या प्रश्नाच्या उत्तरामध्ये सांगितलं की एक पक्ष म्हणून काही एक धोरण असतं लोकांच्यासाठी, लोकांना प्रभावित करण्यासाठी, लोकांना आपल्याकडं आकर्षित करण्यासाठी म्हणून संविधानाला अनुरूप अशा प्रकारच्या काही भूमिका घ्याव्या लागतात, जगाव्या लागतात. पण ते घेतलेल्या भूमिका आणि जगण्याच्या भूमिका ह्याच्यामध्ये जर अंतर पडू लागलं तर मग मात्र माझ्यासारखा माणूस त्या ठिकाणी अस्वस्थ होतो, जे की आता आपण आपल्या या लोकसभेच्या निवडणुकीच्या निमित्तानं अनुभवलं. लोकांनी त्याला त्या संदर्भामध्ये उत्तर दिलेलं आहे. आज सतत 2 वेळेस 30 वर्षाच्या नंतर
एका पक्षाच्या बहुमताचं सरकार होतं. आता त्या बहुमताचं सरकार आज बहुमताचं सरकार राहिलेलं नाही. ह्याचा अर्थच का होईना, पण लोकांना आता त्यांच्या भूमिका कळायला लागलेल्या आहेत असा त्याचा अर्थ आहे. आणि म्हणून मला असं वाटतं की आता इथे या पक्षामध्ये राहणं आता काही संयुक्तिक होणार नाही, कारण ते ना राज्याच्या हिताचं ना देशाच्या हिताचं असणार आहे. सर, काही दिवसाखालीच माजी केंद्रीय मंत्री सूर्यकांत पाटील यांनी देखील भाजप पक्षाचा राजीनामा दिला होता. त्यांनी राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला. आपणही आज राजीनामा दिलेला आहे. आपल्या दोघांचाही राजीनामा लोकसभेच्या पूर्वीच आला असता किंवा आपण आधीच भाजप सोडला असता, तर हा निर्णय अचानक असा कसा घेण्यात आला? नाही, तसं तर एक गोष्ट अशी आहे की आपण आपल्या मनातला जो काही विचार आहे तो विचार पुन्हा पुन्हा फेर तपासणी करत असतो. आपण करत असलेला विचार बरोबर आहे किंवा नाही, का अतिरेकी काहीतरी भूमिका घेतो आहेत का आपण. कारण राजकारणामध्ये इतके वर्ष राहिल्याच्या नंतर असं आलं मनामध्ये आणि गेलं कुठेतरी असं काही होत नसतं. आणि दुसरी गोष्ट, निवडणुकीच्या तोंडावरती जर आपले किंवा निवडणूक चालू असताना जर असे निर्णय घेणं तर त्याला काही अर्थ राहत नाही त्याच्यामध्ये. आणि आता या वयामध्ये आता काहीतरी मिळवण्याच्यासाठी म्हणून आणि काहीतरी राजकीय पदं मिळवावेत म्हणून आपण त्या ठिकाणी कार्यरत होणं हे काही मला वाटत नाही की ते बरोबर असणार आहे. मुद्दा असा आहे की लोकसभेच्या निवडणुकीच्या वेळेस एकदा त्यावेळेसपर्यंत आमची भूमिका तयार झालेली नव्हती. आम्हाला विश्वास होता अजूनही की ह्याच्यामध्ये कुठेतरी पक्षातले काही जे एकच नेता नाही, बाकीचे नेत्यामध्ये सुद्धा अस्वस्थता आम्हाला जाणवत होती की, पण तरी कोणी काही बोलू शकत नव्हतं, करू शकत नव्हतं, अशा प्रकारची परिस्थिती होती. पण सामूहिक नेतृत्वाच्या जोरावरती पक्षामध्ये जे काही थोडं बहुत जर वेगळ्या मार्गाने जाण्याची जी दिशा पकडलेली आहे त्याला कुठेतरी पुन्हा एकदा चांगलं वळण लागेल अशा प्रकारची भावना आणि विश्वास होता. तो विश्वास तुटत गेला आणि या निवडणुकीच्या नंतर तो तुटत गेला. विशेष करून पक्षानं जो जाहीरनामा जाहीर करत असताना ज्या गॅरंट्या दिल्या त्या पक्षाच्या नावानं न देता एका व्यक्तीच्या नावानं जर देणं हे कितपत संयुक्तिक आहे. बरोबर. तेव्हा कोणी विरोधी केलं ना, आमच्यासारख्या छोट्या माणसांनी तर विरोध करणं शक्य म्हणजे म्हणण्यापेक्षा बोलणं उचितही होणार नव्हतं आणि ते पक्षाच्या आचारसंहितेला धरूनही होणार नव्हतं त्यावेळेस, म्हणजे एक कार्यकर्ता या नात्यानं. पण पक्षातले ज्येष्ठ नेते ते ज्यांच्या बरोबरीचे आहेत त्यांनी तरी त्याच्या संदर्भामध्ये खरं पाहिलं तर आवाज उठवायला पाहिजे होता आणि पक्षाला एका योग्य वळणावरती आणून ठेवायला पाहिजे. अन्यथा अशी हानी त्या ठिकाणी पक्षाची झाली नसती. सर, आपण पक्ष सोडताना जसं विनोद तावडे असतील, सुधीर मुनगंटीवार असतील किंवा आपल्या पक्षाचे ज्येष्ठ नेते यांच्याशी आधी काही चर्चा केली होती का? त्यांना सूचना केली का? असं काही झालं होती चर्चा? गेल्या 10 वर्षाच्या कालखंडामध्ये मी या पक्षामध्ये प्रामाणिकपणे रुजण्याचा प्रयत्न केला. माझं कोणाशी त्या ठिकाणी असं काही टोकाचे मतभेदही झाले नाहीत काही, किंवा एकमेकाला कोणी कुठल्या आरोप प्रत्यारोप त्या ठिकाणी झालेले नाहीत. जी काही वाटेला आलेली भूमिका स्वतःहून काही प्रमाणामध्ये जे काही करता येणं शक्य होतं, माझ्या यथाशक्ती माझा जो काही प्रयत्न होता तो मी केलेला आहे. पण पक्ष संघटनेमध्ये आणि त्याचबरोबर ती दुसऱ्या कुठल्या जबाबदाऱ्या माझा पूर्वानुभव लक्षात घेता त्या ठिकाणी खरं पाहिलं तर पक्षाला उपयोग होऊ शकेल अशा प्रकारच्या गोष्टी होत्या, पण त्यांनी त्या ठिकाणी दिल्या नाहीत. ते संघटनेमध्ये अशा गोष्टी चालत असतात. पण इतके 10-10 वर्ष त्या ठिकाणी जर चालू लागल्यानंतर अखेरला वाट पाहावी तर किती ती पाहावी. बरोबर. कुठलं तरी पद मिळावं म्हणून तर नव्हतं, पण नसतेच असं मी म्हणणार नाही. पण अपेक्षा व्यक्त करणं वेगळं, त्याच्यासाठी आग्रही असणं गोष्ट वेगळं. किंवा अपेक्षा माझ्याही असतीलच ना, पण जर त्या पूर्ण झाल्या नाहीत म्हणून कुठं आक्रस्ताने पळा केल्याचं एकही उदाहरण तुम्हाला माझ्या संदर्भामध्ये सापडणार नाही. मी माझी भूमिका मला वाटलेली माझी जी काही मनातली अस्वस्थता माझ्या शीर्ष नेत्याला मी त्यावेळेस सांगितलेली होती. आणि जे सामाजिक संदर्भानं, जे विषमतेच्या संदर्भानं किंवा शासनाचं बदलत चाललेल्या प्रायोरिटीज आणि त्याच्या अनुषंगानं घेतलेले जे काही शासनाचे निर्णय आहेत त्याच्यातून निर्माण होणारे जे काही सामाजिक आणि आर्थिक विषमता आहे त्याचे जे होणारे परिणाम आणि त्याच्यातून होणारी सामाजिक अस्वस्थता आहे ही मला जाणवत होती. मी त्यांच्या कानावर घातलेली होती. त्याच्यामुळं मी अस्वस्थ आहे असंही मी त्या ठिकाणी त्यांना सांगितलेलं होतं. पण त्याला आपण बोलू त्याच्या संदर्भामध्ये अशा ह्याच्या पलीकडे त्याचं काही उत्तर आलेलं नाहीत. त्याच्या संदर्भामध्ये काही अस्वस्थ कार्यकर्त्याशी संवाद साधण्याची सुद्धा त्याने गरज वाटली नाही आणि त्याच्यामुळं मन व्यथित झालं. तेव्हा आता त्यांना भांडण्याच्यापेक्षा, त्यांना काही म्हणण्याच्यापेक्षा, त्यांना काही दूषणं देण्याच्यापेक्षा आपण शांत चित्तानं बाजूला झालेलं बरं, या अर्थानं मी त्या ठिकाणी बाजूला झालो. सर, आपण भोकर विधानसभा मतदारसंघाचे भूमिपुत्र आहात आणि तिथूनच आपण राज्यमंत्री देखील झालेला आहात. भविष्यामध्ये जर अशी एखाद्या चांगल्या पक्षाने आपल्याला संधी दिली किंवा आपण स्वतः काही मतदारसंघामधून इच्छुक आहात का?
मी भोकर विधानसभा मतदारसंघामधून 2 वेळेस निवडून आलेलो होतो आणि राज्याचा गृह महसूल सहकार राज्यमंत्री म्हणून काम करण्याची त्यावेळेसचे आमचे ज्येष्ठ नेते आणि भारताचे नेते शरदचंद्रजी पवार साहेब यांनी मला ती संधी दिली होती. त्यांनी ती या छोटी जी काही संधी मला दिलेली आहे त्याच्याद्वारे मला भरपूर काही या ठिकाणी करता आलं आणि लोकांच्या सुखामध्ये त्या ठिकाणी भर घालता आली. पण नंतरच्या अनेक वर्षाच्या कालखंडामध्ये त्या ठिकाणी बदलत्या सामाजिक आणि राजकीय परिदृश्यामध्ये मला तितकंसं यश त्या ठिकाणी आलं नाही. पण गोष्ट एक आहे निश्चित की आत्ता तर मी ह्या पक्षापासून दूर झालेलो आहे. फार विचारांती मी येणाऱ्या काही दिवसामध्ये कुठल्या तरी पक्षामध्ये जाण्याचा निर्णय स्वतः घेईल. पण त्या पक्षाची अनुकूलता आहे नाही, प्रतिकूलता आहे किंवा त्यांची गरज आहे किंवा गरज नाही, याही सगळ्या गोष्टी लक्षात घ्याव्या लागत असतात. आता त्यावरती भाष्य करणं काही बरोबर नाही. पण जर मला संधी मिळाली एखाद्या पक्षामध्ये जाण्याची, माझी जाण्याची आणि त्यांनी जी स्वीकृत करण्याची संदर्भातली भूमिका घेतल्या गेल्या, तर मग मात्र आपल्या अनुभवाचा त्या पक्षाला फायदा व्हावा. येणाऱ्या महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये त्या पक्षाची भूमिका आपल्याला लोकांच्यापर्यंत विस्तृतपणे मांडता यावी आणि त्याच्याद्वारे त्या पक्षाला बळ मिळण्याचा, लोकांचं समर्थन मिळवण्याचा प्रयत्न करत राज्यातलं शासन त्या पक्षाचं यावं किंवा त्या कोॲलिशनचं यावं, अशा प्रकारचा प्रयत्न माझा राहील आणि त्याची अपेक्षा राहील. अदरवाईज पक्षाने समजा त्याला जी काही योग्य भूमिका मी करू शकेल असं वाटत असेल तर ती भूमिकासुद्धा मी त्या ठिकाणी स्वीकारायला तयार आहे. पण माझा कुठल्याच गोष्टीच्या बाबतीमधला दुराग्रह नाही. सर, आता महाविकास आघाडीमध्ये तिन्ही पक्ष एकत्र आहेत आणि आपण शरद पवार साहेबांना भरपूर मानतात, तर आम्ही असं समजायचं की भविष्यामध्ये आपली जो कल आहे तो राष्ट्रवादी पक्ष शरदचंद्र पवार यांच्याकडे असेल? मी तुम्हाला आत्ताच सांगितलं की मी मला उपलब्ध असलेल्या कुठल्या प्रकार जे काही माझ्या विचाराला अनुसरून आणि तो पक्ष त्या ठिकाणी येणाऱ्या भविष्यामध्ये काम करू शकेल, त्याचं नेतृत्व काम करू शकेल, त्यांचं संघटन काम करू शकेल, अशा प्रकारची माझी खात्री त्या ठिकाणी विचारांती पटेल त्या पक्षामध्ये त्या ठिकाणी जाण्याचा प्रयत्न माझा आहे. माझ्या मनामध्ये काही उत्तर तयार आहे, पण मी आत्ता सांगण्याचं काही कारण नाही. बरं सर, आपल्याला कोणत्याही पक्षाकडून संधी मिळेल किंवा आपण अपक्ष जरी लढला तर भोकरचा जो प्रलंबित विकास आहे किंवा तिथं अजून असं काय व्हायला पाहिजे? कष्टकरी गरीब असेल, जनता, शेतकरी आहे, विद्यार्थी आहेत, अनेक आपल्याला अनुभव आहे. तसा 30 वर्ष झाला आपण राजकारणात आहात, अनेक विभागाची मंत्रिपदं देखील आपण भूषवलेली आहेत आणि आपला अभ्यास देखील दांडगा आहे, आम्ही त्याचे साक्षीदार आहोत. तर सर, आपल्याकडे अशी काही ब्ल्यूप्रिंट तयार आहे का त्या विधानसभा मतदारसंघासाठी? जेव्हा राज्याच्या विधानसभेच्या निवडणुका होतात तर हा प्रश्नच मला थोडासा जरा हे वाटतो, वेगळा वाटतो की एका विवक्षित मतदारसंघाच्या संदर्भामध्ये भाष्य करण्याच्या ऐवजी विधानसभेची निवडणूक ही राज्याच्या विकासाच्या संदर्भामध्ये असते आणि प्रातिनिधिक स्वरूपामध्ये तुम्हाला त्या ठिकाणी त्या पूर्ण राज्यामधून त्या ठिकाणी लोकप्रतिनिधी निवडायचे असतात, म्हणून मतदारसंघ आहेत. सो दॅट द स्टेट कॅन बी रिप्रेझेंटेटेड इक्वली. आणि त्या सगळ्यांनी मिळून राज्याच्या विकासाच्या संदर्भामध्ये भूमिका घ्यायची असतात. एखाद्या विवक्षित मतदारसंघाच्या बद्दल विकासाच्या संदर्भातल्या भूमिका त्या निवडून येणाऱ्या सदस्यांनी घ्याव्यात जरूर, पण ते करत असताना प्रायोरिटी राज्याच्या विकासाच्या संदर्भामध्ये घ्यावी. राज्याच्या विकासामध्येच मतदारसंघाचं हित दडलेलं आहे अशी माझी भावना आहे. आणि त्या अनुषंगानं जर विचारच करायचा झाला, जर माझ्या डोक्यामध्ये एक साधारणतः माझं मत आहे बरं का, पण राज्य सरकारचं आणि त्या विभागाचं मत त्या ठिकाणी तसं दिसत नाही, अनेक मान्यवरांचं दिसत नाही. पण सगळ्यात मोठी गोष्ट जर कोणती असेल तर ती सिंचनाची आहे. आणि शेतकरी वर्गाला जर त्या ठिकाणी पाण्याची उपलब्धता आणि विजेची उपलब्धता, दळणवळणाच्या सोयी आणि शेतकऱ्यांना शेतीमालाच्या संदर्भामधल्या असलेल्या ज्या काही हमी आहेत त्या जरची पूर्तता जर आपण करू शकलो तर मला वाटतं आहे मेजॉरिटी ऑफ द पॉप्युलेशनचा प्रश्न त्या ठिकाणी सुटणार आहे. आणि त्यासाठी म्हणून एक दडलेलं सत्य असं आहे की 1975ला गोदावरी वॉटर ट्रिब्युनल अकॉर्ड जो झालेला आहे, त्या अकॉर्डचा मी स्वतः जेव्हा अभ्यास केला तेव्हा माझ्या असं लक्षात आलं, कदाचित मी असं म्हणणार नाही की मी सत्य आहे, पण मी त्याचा जो अर्थ काढलेला आहे आणि अभ्यास केल्याच्यानंतर जे गोदावरी खोऱ्यामध्ये मध्ये असलेलं जे काही महाराष्ट्राला देय असलेलं जे पाणी आहे
ते 5 राज्याचा तो अकॉर्ड आहे आणि त्या 5 राज्याच्यामध्ये झालेल्या मुख्यमंत्र्यांनी स्वाक्षरी केलेला आहे आणि साधारणतः मला वाटते डिसेंबर 1975ला तो झालेला आहे. तेव्हा महाराष्ट्राच्या वाट्याला गोदावरी खोऱ्यातल्या असलेलं जे काही पाणी आहे ते 1023 TMC पाणी ॲलोकेशन आहे आणि त्याच्या व्यतिरिक्त पोचमपाट धरणाच्या खाली जी गोदावरी नदी आहे त्या गोदावरी नदीतून महाराष्ट्रामध्ये ती जी गडचिरोली जिल्ह्यामध्ये ती नदी येते त्या ठिकाणी तीची साधारणतः 100 किलोमीटरचा पट्टा आहे. तिथून तुम्हाला जवळपास एक्स्ट्रा 300 TMC वॉटर इज अलोकेटेड. पण विभागाचा आणि शासनाचा असा मत झालेला आहे किंवा त्यांना तसं मत करून देण्यात आलेलं आहे की हे एक्स्ट्रा 300 TMC जे वॉटर म्हटलेलं आहे ते 1023मध्येच इन्क्लूड आहे. पण माझं असं मत आहे की ते 1023मध्ये ती इन्क्लूड नसून ती एक्स्ट्रा TMC आणि शब्दप्रयोगच तसा आहे. अतिरिक्त 300 TMC फक्त महाराष्ट्रालाच दिलेलं असं नाही, ते मध्य प्रदेशलाही दिलेलं आहे आणि ते तेव्हाच्या आंध्र प्रदेशलाही दिलेलं आहे. तेव्हा तिथं पाण्याची तेवढी उपलब्धता आहे का? महाराष्ट्रामध्ये ती नदी तेलंगणामध्ये प्रवेश करत असताना ती 1100 TMCपेक्षा जास्त पाणी तिथं जातं आहे आणि अनयुटिलाइज्ड जातं आहे. महाराष्ट्राला ध्येय असलेलं आणि 1023 TMCपैकी सुद्धा काही पाणी तिथं अनयुटिलाइज्ड त्या ठिकाणी जातं आहे. पाण्याची उपलब्धता आहे आणि केंद्र सरकारनं जोड नदी प्रकल्पाच्या संदर्भामध्ये कृष्णा नदी किंवा कावेरीला जोडणारी जी काही नदी आहेत ते महाराष्ट्राचं 735 TMC पाणी तिथे देण्याच्या संदर्भातली तुमची अनुमती द्या असं पत्र दिलेलं आहे. आता जर पाणीच उपलब्ध नसेल तर त्याने अनुमती कशासाठी मागितली? याचा अर्थ त्यांचाही असा समज आहे की हे 300 TMC पाणी नायदर द मध्य प्रदेश नॉर द तेलंगणा नॉर द महाराष्ट्र हॅज येट युटिलाइज्ड इट. तेव्हा जर ते 300 TMC पाणी जर आपण युटिलाइज केलं तर पूर्ण विदर्भ आणि पूर्ण मराठवाडा आणि खानदेशमधले असलेले काही जिल्हे अशी मिळून 25 जिल्ह्याला पिण्याच्या पाण्याच्यासाठी आणि सिंचनाच्या संदर्भामध्ये आणि औद्योगिकरणाच्या संदर्भामध्ये सुद्धा पाणी 24 तास 12 महिने त्या ठिकाणी उपलब्ध राहील. विचार करा, 36 जिल्ह्यापैकी 25 जिल्ह्याला इतकी पाण्याची उपलब्धता असेल तर त्याचं पोटेन्शियल किती मोठ्या प्रमाणात वाढेल आणि महाराष्ट्राची प्रगती कशी होईल. आता हा समज तुम्हाला त्यांना समजून घ्यावा लागणार आहे. माझी अशी विनंती राहील महाराष्ट्र शासनाला की तुम्ही या संदर्भामध्ये मी पत्रव्यवहारही केला, पण माझं दुर्दैव असं आहे की नायदर द चीफ मिनिस्टर नॉर द डेप्युटी चीफ मिनिस्टर हॅज गिवन अ सिंगल वर्ड रिप्लाय टू माय लेटर फॉर लास्ट 1.5 year. सर, त्यांना कदाचित आपलं विजन कळत नसेल असं मी समजतो. नाही, कारण तो अकॉर्ड इतका किचकट आहे. मी सांगतो तुम्हाला, शासनाला कळत नाही असं मी म्हणणार नाही, तर ते अंडरस्टँड करताना अनेक जणांचे मतमतांतर असू शकतात. आय एम नॉट क्लेमिंग दॅट आय एम द ओनली राईट थिंग. आय एम ट्राईंग टू टेल देम दॅट लुक, दिस इज द सम डिफरंट लुक टुवर्ड्स दॅट अकॉर्ड. आणि इफ देर इज सम लॅकुना, आतापर्यंत आपल्या अंडरस्टँडिंगमध्ये लॅकुना आहे असेल, एकदा त्याचं रिव्ह्यू करावं लागेल ना. रिव्ह्यू करा आणि जर समजा ते खरंच 300 TMC पाणी वापरायची अनुमती असेल ते वापरून टाकूया ना. गेली 40-45 वर्ष वापरलेलं नाही. निदान एक फॉर वन्स अँड ऑल जे 300 TMC आमचं ध्येय असेल तर आम्ही ते वापरू, नसेल तर ठीक आहे, विल फॉरगेट इट. पण आमचं मत आहे ना, पण ते आमच्या मताला काय अर्थ आहे की नाही? आमचा अभ्यास आहे ना तो, आम्ही समजून सांगतो त्यांना कसं होतं काय नाही. तर त्या अनुषंगानं प्रस्तावित त्या ठिकाणी दिलेला आहे. तर तो प्रस्तावाचा विचार जर केला आणि एक्सपिडिएटली जर ते केलं तर मला वाटते सिंचनाचे प्रश्न, पाण्याचे प्रश्न, औद्योगिकरणाचे प्रश्न, एकंदरीत महाराष्ट्राच्या इकॉनॉमीचे प्रश्न त्या ठिकाणी सुटले. दिस इज द वन ऑफ द थिंग विच आय थिंक दॅट वन शुड लुक इन टू द मॅटर. बरं सर, 2 महिन्याखाली आपण एक मुलाखत दिली होती आमच्या चॅनलला. मराठा आरक्षणासंदर्भात आपण सखोल अशी चर्चा केली आणि बरेच कायद्यातल्या कसोट्या पण आपण सांगितल्या. कायद्यातल्या बऱ्याच गोष्टी पण आपण क्लिअर केल्या आणि बऱ्याच लोकांनी ती मुलाखत देखील पाहिली. कालच जरांगे पाटील नांदेड दौऱ्यावर होते. खूप जनसमुदाय त्यांना भेटण्यासाठी आला होता आणि लोकांनी त्यांची ताकद देखील दाखवली. आपण एक मराठा आंदोलक म्हणून किंवा समन्वयक म्हणून आपली काय भूमिका आहे? नाही, माझी भूमिका तर वेगळी असण्याची काही कारण नाही. तुम्हीच म्हणालात की तुमच्या मुलाखतीमध्ये मी विस्तृतपणे त्या संदर्भातले घटनेमध्ये असलेल्या तरतुदी काय असतील आणि आरक्षणाच्या संदर्भामध्ये असलेल्या ज्या काही प्रोव्हिजन्स आहेत त्याच्या अनुषंगानं एक गोष्ट क्लिअर आहे की महाराष्ट्र शासनानं एक नाही 2 वेळेस तर त्या संदर्भामध्ये महाराष्ट्र शासनाच्या अखत्यारीमध्ये कायद्याद्वारे जो काही अधिकार आहे
तो त्या अधिकाराच्या अंतर्गत एकदा 16%, एकदा 13% असं आणि आता तर 10% अशा प्रकारचं आरक्षण देण्याचा प्रयत्न केलेला आहे. पण दोन्ही वेळेस म्हणजे 2014ला आणि 2019च्या जवळ 18च्या सुमारास जे काही कायदे त्या ठिकाणी पास झालेले होते, आयदर दे हॅव बीन रिजेक्टेड ॲट द लेवल ऑफ द हायकोर्ट ऑर द सुप्रीम कोर्ट. आणि मग एकदा का त्या ठिकाणी त्या ठिकाणी सुप्रीम कोर्टानं नकार दिल्याच्यानंतर पुन्हा त्याच ठिकाणी त्याच गोष्टीमध्ये कसलीच परिवर्तन झालेलं नसताना तुम्ही कशाच्या आधारावरती 10%चा कायदा तयार करता आणि त्या ठिकाणी आरक्षण दिलं आणि ते टिकणार आहे असं म्हणता. अनलेस अँड अंटिल आता येणार त्या इंदिरा साहनीच्या केसमध्ये वर्सेस युनियन गव्हर्नमेंटच्या केसमध्ये तिथं सरळ सांगितलेलं आहे की 50%च्या वरतीचं आरक्षण जे आहे तुम्हाला अपवादात्मक परिस्थितीमध्ये त्या ठिकाणी देता येणार आहे आणि तुम्हाला ती अपवादात्मक परिस्थिती तुम्हाला सिद्ध करावी लागेल. राज्य तुमच्या मागासवर्गीय आयोगाकडून शिफारस घेऊन, नुसती शिफारसच महत्त्वाची नाही सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या मागासलेपणाची, तर तुम्हाला क्वांटिफायबल डाटा पण द्यावा लागणार आहे आणि त्याच्या आधारावरती ते मागासलेपण आहे म्हणून सांगावं लागणार आहे. आणि त्याच्यानंतर ती अशी कोणती अभूतपूर्व परिस्थिती निर्माण झाली की ती दिलीच गेली पाहिजे, अन्यथा समाजामध्ये काहीतरी वेगळ्या प्रकारची किंवा राज्यामध्ये वेगळ्या प्रकारची परिस्थिती निर्माण होईल, हानिकारक परिस्थिती निर्माण होईल. ही अशी परिस्थिती नोंदवल्याशिवाय तुम्हाला तशा प्रकारची तुम्हाला अनुमती मिळणारच नाही. आणि मग पहिल्या आणि दुसऱ्या केसमध्ये जे रिजेक्शन झालेलं त्याच्यातून आताच्या याच्यामध्ये असा काही वेगळाच फरक त्या ठिकाणी पडलेलाच नाही. मग कशाच्या आधारावर म्हणता की 10% पुन्हा एकदा त्या ठिकाणी घेतलं गेलं गेलं पाहिजे. बरोबर. नंबर 1, हे सगळं माहिती असताना पुन्हा तीच चूक करतं राज्य शासन. म्हणजे एका अर्थानं एकीकडं म्हणायचं मराठा समाजाला की ओबीसी समाजाला की तुमच्या आरक्षणाला धक्का न लागता आम्ही त्या ठिकाणी मराठ्यांना आरक्षण देऊ आणि 10% इथं कायद्याद्वारे अधिवेशनामध्ये त्या ठिकाणी कायदा पास करून न मिळणारं आरक्षण दिल्याच्या संदर्भातली भूमिका घ्यायची. आणि दुसरीकडे जरांगे पाटलांना म्हणायचं की तुम्ही ओबीसीमधूनच ते म्हणतायत आरक्षण मागतायत, मग तिथेही ते म्हणतात की आम्ही तुम्हाला ओबीसीमधून आरक्षण देऊ. पण म्हणजे उदाहरणार्थ इनडायरेक्ट पद्धतीनं ते आरक्षण असणार आहे. कारण मराठा समाजातल्या जे असलेला जो कोणी कुणबी समाज आहे तो त्याला त्या ठिकाणी त्याचा अंतर्भाव इतर मागासवर्गीयामध्ये आधीच केंद्र सरकारने केलेला असल्याच्या कारणानं आणि मराठा हा सगळेच कुणबी आहेत असं म्हणून तुम्ही त्यांना सांगताय की तुम्ही आता त्याच्यानं देता येत नाही, तर मग ह्याच्यातून तरी द्या. त्यांना सगळ्यांना ओबीसीचे सर्टिफिकेट द्या. सरकारनं मग कशाला त्या ठिकाणी तुमच्यात शिंदे कमिटी नेमली? मग शिंदे कमिटी जर नेमली, त्यांनी जर समजा 56-55 लाख लोक नोंदी सापडलेले आहेत, त्याचा दुसरा अर्थ असा होतो की इतके कुणबी असतानासुद्धा तुम्ही त्यांना आतापर्यंत सर्टिफिकेट का दिलं नाही? मग मराठा समाज म्हणत असेल की आम्ही त्या ठिकाणी मागासवर्गीयांच्या इतर मागासवर्गीयाचा हक्क आमचा आतापर्यंत का डावलला गेला? मग सरकार नावाच्या व्यवस्थेनं का डावलला गेला? बरं ठीक आहे, तुम्ही आता द्यायला तयार आहात तर देत असाल तर समजा त्या 56 लाख लोकांना आणि मग त्याच्याच नातेसंबंधामध्ये असलेल्या ते डिफाईन तर करावंच लागतील. म्हणून सगळे सोयऱ्याचा संदर्भ आला आणि सगळे सोयऱ्याचे जो नोटिफिकेशन तुम्ही तुमचा मनोदय तुम्ही व्यक्त केलं त्या ह्याच्यामध्ये, आणि पण त्याच्यानंतर तुम्ही काहीच केलं नाही नंतर. म्हणजे एकीकडे तुम्ही आणि ते करत असताना पुन्हा नंतर ओबीसीला म्हणतं की त्याचे धक्का देणार नाही. अरे 56 लाख लोकांना तुम्ही त्या ठिकाणी जर समजा तुम्ही ओबीसीचं सर्टिफिकेट दिलं कुणबी म्हणून, तर त्याचं जे काही आजच्या घडीला जितक्या प्रमाणामध्ये ज्या ओबीसी लोकांना मिळतं आहे त्याचं त्यातलं डायल्युशन नाही होणार आहे. ओबीसीच्या आरक्षणाला तर लोकांच्या त्याला धक्काच लागणार. म्हणजे एकाच वेळेस तुम्ही मराठ्यांना आणि त्याच वेळेस ओबीसींना सुद्धा त्यांच्या तोंडाला पानं पुसत आहेत. अखेरला लोकांना कळत नाही असं आपण समजू नका. या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये लोकांना सगळंच काही कळलेलं आहे. हे त्याचं सरळ उत्तर आहे. जे लोकांना कळलं, माझी अशी तुम्हाला शासनाला विनंती की तुम्हाला लवकर कळू द्या. त्यामुळे जरांगे पाटीलचा आग्रह जो आहे त्यांना जी काही दिलेली आश्वासन आहे तुम्ही ती पाळली पाहिजेत. पाळली नाही तर जरांगे पाटलाच्या पाठीमागं किती मोठ्या प्रमाणामध्ये लोकसमूह आहे किंवा झालेला आहे, त्याचे परिणाम येणारे राजकीय काय होतील ह्याचा तर खरं पाहिलं तर सरकारने आणि सगळ्याच पक्षांनी विचार करायला पाहिजे. आणि ओबीसीला सुद्धा नाराज करता येणार नाही. ओबीसीला एकदा गोष्ट खरीच असेल आणि जर जी काही व्यवस्थित समजून सांगता आली तर मला वाटते की ओबीसी समाजसुद्धा समजून घेऊ शकतो की त्याला आणि त्यासाठी मी सांगतो तुम्हाला की जातीय गणना ही अत्यंत आवश्यक आहे. मराठ्यांना सुद्धा अन्याय होता कामा नये आणि ह्यांच्यावरती सुद्धा अन्याय होता कामा नये. ओबीसी समाज ही भूमिका घेता आली पाहिजे आणि ती घेतली गेली तरच ते काहीतरी होणार आहे. सर, आपल्याला 10 वर्षापूर्वी काही जे शब्द दिले होते भाजपनी पक्षात येण्यासाठी, तसे कोणते शब्द पाळले नाही का? असं काही झालं का आपल्यासोबत? नो, असा आरोप मी मुळीच करणार नाही. ओके. मला भारतीय जनता पार्टीच्याच शीर्ष नेतृत्वाकडून तशी
एक प्रकारे त्यावेळेस कसं आहे, पक्षाच्या नेतृत्वाला पक्षाची निवडणुकीच्या वेळेस सत्ता आणायची असते, त्यावेळेस सत्ता आलीही होती. त्यासाठी त्यावेळेसच्या पक्षप्रमुखांनी किंवा अध्यक्षांनी तसा प्रयास लोकांना आपल्याकडे घेण्यासाठी संवाद साधण्याचा प्रयत्न केला. त्या संवादामध्ये त्यांनी मलाही त्या ठिकाणी संवाद साधलेला होता. तेव्हा एकमेकाच्या सहकार्यांना आपण त्या ठिकाणी आपलं राज्य चांगलं चालवूया, तुमची आम्हाला गरज आहे, आमची तुम्हाला गरज आहे, आपण एकत्र कोणी काम करूया, अशा प्रकारची भावना व्यक्त केली. मला ती आवडलीसुद्धा आणि मी तिथे त्याला तयारही झालो. आणि त्याही वेळेस आपण विचारू शकता त्यांना की मी काही अशा कुठल्या प्रकारची अपेक्षा त्यांच्याकडे व्यक्त केलेल्या नव्हत्या. पण त्यांनीच मला त्यावेळेस तात्कालिक परिस्थिती अचानकपणे निर्माण झाली. सगळेच पक्ष त्या ठिकाणी एकट्यापणाने लढले आणि तेव्हा एकच दिवस राहिलेला होता विड्रॉलला. त्यावेळेस त्यांनी मला आदेशित केलं की तुम्ही निवडणूक लढा, तर मी लढलो. असाच तेवढा त्याचा अर्थ आहे. अच्छा सर, आज आपण भाजप सोडलेली आहे, तर आपणास काही इतर पक्षांनी ऑफर दिले आहेत का? असे कोणाचे फोन कॉल झालेत का किंवा काही मीटिंग झाल्यात का? राजकीय संदर्भानं सगळ्याच काही गोष्टी सगळ्यांना उघडपणे तितक्या सांगणं हे उचितही नसतं आणि त्याची गरजेचंही नसतं. सर, आपण अनेक वर्षापासून राजकारणात आहात, आपण डॉक्टर पण आहात आणि एक डिप्लोमॅटिक पण आहात, आपला स्वभाव तसा आहे. तर जो काही लोकसभेचा पराभव महाराष्ट्रात झाला, मी महाराष्ट्रापुरतं विचारतोय, तर याला जरांगे फॅक्टर कारणीभूत होता का? हे 10% जे आरक्षण दिलं होतं ते लोकांना आवडलेलं नाही आहे काय? हे दोन्ही ओबीसी आणि मराठ्यांसोबत खेळण्याची जी भूमिका होती राज्य शासनाची, अशी आपल्याला वाटते का? कुठं नेमकं पराभवाचं कारण भाजपाचं आहे, आपल्याला काय वाटतं? लोकसभेच्या हां लोकसभेच्या निवडणुकीच्या संदर्भामध्ये मला वाटतं एक 8 दिवसापूर्वी भारतीय जनता पार्टींनी संपूर्ण राज्यामध्येच पक्षाच्या स्तरावरती त्याची कारणं हुडकण्याच्यासाठी म्हणून पक्षातील ज्येष्ठ नेत्यांना त्या ज्या ठिकाणी आपण लूज केलेलं आहे त्या ठिकाणी ज्येष्ठ नेत्यांना पाठवलेलं होतं. तर त्यांनी त्या लोकसभा मतदारसंघातले जे काही विधानसभा क्षेत्र आहे त्यातल्या सगळ्या कार्यकर्त्यांना, पक्ष संघटनेतल्या लोकांना याच्या संदर्भातली त्यांचं काय मत आहे किंवा काय जाणवलं, कशामुळे पराभव झाला याच्या संदर्भातली माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न केलेला होता. तेव्हा मी त्या बैठकीमध्ये होतो. तर सगळ्यांच्या लोकांचं ऐकल्याच्या नंतर स्थानिक संदर्भानं काही लोकांनी त्या ठिकाणी काही गोष्टी बोलल्या. पण हे सगळं झाल्याच्या नंतर जेव्हा मला स्वतःला असं वाटलं की माझं जे काही त्याच्या संदर्भातलं आकलन किंवा अंडरस्टँडिंग आहे की ज्या भारतीय जनता पार्टीला 2019मध्ये मित्रपक्षासह 41 जागा आल्या आणि आजच्या घडीला मात्र त्यांना 17 जागा त्यांच्या मित्रपक्षात, स्वतःला मात्र 9 जागा, ज्या की 23 आल्या होत्या. बरोबर. म्हणजे एकंदरीत पॅन महाराष्ट्रामध्ये त्यांचा पराभव झाल्याचं चित्र आहे. म्हणजे ज्या जागा आल्या त्याच्यापेक्षा ज्या जागा गेल्या इतका मोठा जबरदस्त पराभव झालेला असेल तर तेव्हा स्थानिक कारणं शोधण्यामध्ये काही शहाणपण नसतं. बरं. जेव्हा पॅन महाराष्ट्रामध्ये जर पराभव झालेला असेल मोठ्या प्रमाणामध्ये तर त्याची कारणं सेंट्रलाइज असू शकतात. बरं. आणि मग ती सेंट्रलाइज कारणं जर हुडकायची असेल तर तुम्हाला त्या ठिकाणी पक्ष नेतृत्वामध्ये बघावं लागेल, राज्याच्या प्रश्न आणि केंद्राच्या त्या ठिकाणी असलेल्या पक्षाच्या नेतृत्वात हुडकावं लागतील, पक्षाच्या ध्येय धोरणामध्ये आणि त्याच्या अंमलबजावणीमध्ये त्याच्यात काय अंतर पडलं का बघावं लागेल. शासन जर असेल तर शासनाच्या स्तरावरती घेतलेले निर्णय कितपत त्या ठिकाणी लोकांना फायदेशीर राहिले नाही राहिले किंवा प्राधान्यक्रम तुम्हाला त्या ठिकाणी तपासावं लागतील. आणि त्याच्यामध्ये कुठंतरी विसंगती जर झालेली असेल तर त्या ठिकाणी तुम्हाला त्याची उत्तरं सापडतील. आणि म्हणून देशामध्ये असलेली बेकारी असेल, वाढणारं बेकारीचं प्रमाण असेल किंवा देशामध्ये निर्माण झालेले जे काही सामाजिक असमतोल त्या ठिकाणी निर्माण झालेला आहे किंवा एक सौहार्दता त्या ठिकाणी कमतरता झालेली आहे, शेतकऱ्यांचे प्रश्न कसे त्या ठिकाणी अनुत्तरित राहिलेले आहे. एकीकडं तुमचा विरोधी पक्ष तुम्हाला त्या ठिकाणी MSPला लीगल गॅरंटी देतो आहे, मानून आश्वासनं देतो आहे, आरक्षणाच्या संदर्भामधले सुद्धा काहीतरी न्याय देण्याच्या संदर्भातल्या भूमिका त्या ठिकाणी घेतल्या जातात, जाती गणनाच्या संदर्भामध्ये काहीतरी स्पष्ट भूमिका त्या ठिकाणी घेतली जात असताना
ह्या सगळ्या आणि समाजामध्ये असलेले जे काही आर्थिक विषमता मोठ्या प्रमाणामध्ये वाढलेली आहे. तुम्ही GDP वाढलं म्हणता पण पर कॅपिटा इन्कम वाढत नाही आणि मग ती पर कॅपिटा इन्कम वाढत नसताना GDP जर वाढत असेल तर काही एका ठराविक मुठभर लोकांची संपत्ती वाढते आणि बाकीचा समाज त्या ठिकाणी देशोधडीला लागतो. एकच साधं उदाहरण द्यायचं जर समजा जर आपण शासन त्या ठिकाणी गॅरंटी देत असेल की 80 कोटी लोकांना येणाऱ्या पुढच्या 5 वर्षासाठी आम्ही मोफत राशन देऊ, म्हणजे व्हॉट यू आर गिविंग द मेसेज. You are giving the message that for another coming 5 years, these 80 crore people are going to be there on the free ration. What does it indicate? तेव्हा ह्या सगळ्या गोष्टीच्या संदर्भामध्ये लोकांच्या मनामध्ये जे असंतोष होता त्याला तुम्ही त्या ठिकाणी ॲड्रेस केलेला नाही आणि गरज नसताना दुसऱ्यांचे पक्ष फोडणं करणं काही गरज होती का त्या ठिकाणी? बरोबर. तर त्या ठिकाणी आणि काही जबरदस्तीने त्या ठिकाणी आपली सरकार आणणं आणि स्वायत्त संस्था असतील किंवा तुमच्या काही आता निवडणुका झाल्या नाहीत महाराष्ट्रामध्ये, त्याच्या संदर्भामधले कुठल्या अशा त्या ठिकाणी प्रकर्षानं भूमिका घेताना दिसत नाही. विधानसभा आणि लोकसभेच्या निवडणुका झाल्या म्हणजे लोकशाही व्यवस्थेची मांडणी झाली असं थोडंच होतं आहे. किंवा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका असतील, त्यातलं प्रशासन असेल, त्याच्या अनुषंगानं काही भूमिका असतील, त्यासुद्धा तुम्हाला घ्याव्या लागतात. आणि त्याच्याही पलीकडे जाऊन तुम्हाला एक कॉन्स्टिट्युशनल इन्स्टिट्यूशन्सचा जो त्या ठिकाणी सुनियोजित वापर व्हायला पाहिजे, त्याच्यावरती ते एक भीतीचं वातावरण निर्माण करून इन्व्हेस्टिगेशन एजन्सी असतील, न्यायसंस्था असतील, त्याच्यावरती एक प्रकारचं दबाव आणणं आणि समाजामध्ये त्या ठिकाणी विद्वेषाचं वातावरण निर्माण होईल अशा प्रकारच्या एका छुप्या पद्धतीनं भूमिका घेणं, या सगळ्या गोष्टीचा परिपाक म्हणून त्या ठिकाणी लोकांनी दिलेली ती रिॲक्शन आहे ती स्वीकारली पाहिजे आणि आपल्या दुरुस्ती केली पाहिजे. आता हे सेंट्रलाइज कारणं आहेत ते आणि त्याच्यामुळं आपल्याला तो पराभव झालेला आहे. मला असं वाटतं आहे की आता अजूनही अपेक्षा करायला हरकत नाही की सुनर दे गेट देमसेल्फ करेक्टेड, सुनर दे विल बी बेनिफिटेड. पण आता ते मला वाटपून मला वाटलं हे सुधारतील असं वाटलं नाही, म्हणून मी स्वतःहून शांतपणे बाजूला झालो. सर, पुढील 4 महिन्यावरच विधानसभा येऊन ठेपलेली आहे. आपण आता कोणत्याही पक्षात नाहीत, तर जनता आपल्याला पाहत आहे. तर आपला जो अनुभव आहे त्या अनुभवाचा जनतेला आपण काय सल्ला द्याल की बाबा जनतेने काय निवडावं भविष्यामध्ये? का त्यांचं भविष्य आहे, शेती आहे, त्यांचे विद्यार्थी आहेत, थोडक्यात त्यांचं अख्खं जीवन आहे. तर येणाऱ्या 5 वर्षासाठी जे शासन येणार आहे राज्यामध्ये, त्यासाठी आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून जनतेला काय सांगू शकतो? हे काय यावेळेसची लोकशाही आपल्या लोकसभेची निवडणूक 2024 सगळ्याच गोष्टीच्या संसाधनाचा आणि त्याचबरोबर ती पक्षांच्या त्या ठिकाणी स्वतःच्या संघटनाचा संदर्भातला सगळ्याच गोष्टीची कमतरता असताना आणि सत्ताधारी पक्षाचे जबरदस्त अशा प्रकारची त्या ठिकाणी पकड असताना आपण बघितलं असेल की काँग्रेसचे त्या ठिकाणी अकाउंट्ससुद्धा सीज झालेले होते. एक अभूतपूर्व अशा प्रकारची संभाव्यतः या निवडणुकीच्या नंतर त्या ठिकाणी देशावरती येणारा संकट लक्षात घेता त्यांनी एकजूट दाखवली आणि बऱ्यापैकी निवडणुकांचं नियोजन त्या ठिकाणी केलं. मतांचं विभाजन होणार नाही याच्या संदर्भातलं एक सामंजस्य त्या ठिकाणी घेतलं. एकाच एक माणसं त्या ठिकाणी समोरासमोर जातील अशा प्रकारची भूमिका घेतली. कोणी त्या ठिकाणी फार मोठा अहंकार बाळगला नाही. हे यातून जे काही आज परिवर्तन तुम्हाला दिसतं आहे की गेली 2 निवडणुका एकाच पक्षाचं बहुमताचं सरकार त्या ठिकाणी असताना आज मात्र त्या ठिकाणी त्या पक्षाचं बहुमत राहिलं नाही एकटाच्या जोरावरचं. ह्याच्यामध्ये ते यशस्वी झाल्याने एका अर्थानं एक जबरदस्त ताकदीचा विरोधी पक्ष त्या ठिकाणी संसदेमध्ये दिसतो आहे. आपण बघितलं असेल की पहिल्यांदा 10 वर्षाच्या नंतर विरोधी पक्ष नेता आपल्याला त्या ठिकाणी सापडलेला आहे. त्यामुळं सशक्त विरोधी पक्ष असणं हे सत्ताधारी पक्षाला व्यवस्थित त्या ठिकाणी चौकटीमध्ये आणि संविधानाला अनुकूल अशा प्रकारची भूमिका त्या ठिकाणी घ्यायला भाग पाडत असते. आपण मागचा अनुभव जरी घेतला तर असं वाटत होतं की एका पक्षाचं सरकार आल्यानंतर सगळं काही चांगलं होत असतं. पण पूर्ण 60-70 वर्षाचा जर हिशोब काढला तर एकट्याच्या पक्षाच्या बहुमताच्या सरकारापेक्षा कोऑलिशन गव्हर्नमेंट्स ही चांगली चाललेली आहेत हा इतिहास साक्षी देतो. त्यामुळे मला आता खात्री आहे की आताचंही सेंट्रल गव्हर्नमेंट आहे जे कोणाच्याही पक्षाचं काय असताना आता भाजपचं जरी त्याच्यामध्ये लिडिंग असेल तर ते मागच्या वेळेसपेक्षाही चांगलं चालण्याची शक्यता नाकारता येत नाही. नंबर 1. दुसरी गोष्ट, महाराष्ट्राच्या दृष्टिकोनातून जर विचार केला तर सगळ्या राजकीय पक्षांनी हे लक्षात घेतलं पाहिजे
की सामूहिक लोकांचं शहाणपण हे जास्त शहाणं असतं तुमच्या एकट्या पक्षाच्या किंवा एकट्या व्यक्तीच्या विचारांच्यापेक्षा. ह्या सामूहिक शहाणपणा या लोकशाही व्यवस्थेमध्ये तुमच्या या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये दिला. त्यामध्ये राज्याची पूर्णपणे का होईना त्या ठिकाणी संरक्षण जरी झालं नसेल देशाचं, तरी आता मात्र संसद नीट चालेल, व्यवस्थित चालेल, बॅलन्स चालेल, कारभारही बॅलन्स होईल, कुठल्याच गोष्टीचा अतिरेक होणार नाही, अशा प्रकारची व्यवस्था लोकांनी निर्माण करून दिलेली आहे. तेव्हा महाराष्ट्राचं सरकार गेली 5 वर्ष कसं चाललं आहे, कशा प्रकारची आनागोंदी झाली, कशी सरकार गेली पाडली, घटनेला अनुरूप अशा प्रकारचं त्या ठिकाणी कुठल्या गोष्टी चालताना दिसलेला नाही. आपण हे बघितलं महाराष्ट्रातलं सरकार बघत असताना कशा प्रकारे ते पक्षाचे फोडले गेलेले आहेत आणि संविधानाच्या त्या ठिकाणी असलेले 10वं जे काय म्हणतात त्याला शेड्यूल आहे त्याची कशी तोडमोड झालेली आहे आणि कसं गैरकायदेशीर सरकार कायदेशीर आहे म्हणून दाखवण्याचा प्रयत्न झालेला आहे. कोर्टाने सुद्धा त्या ठिकाणी कोर्टाच्या भूमिका, गव्हर्नरची भूमिका, त्याच्यानंतर झालेले सरकारचे निर्णय, हे सगळ्या गोष्टी जर बघितल्या तर निदान येणाऱ्या पुढच्या कालावधीमध्ये तसा प्रकार होऊ नये, एक चांगलं सरकार चालावं, महाराष्ट्राची प्रगती व्हावी. आत्ताचाच अर्थसंकल्प सादर करत असताना अर्थसंकल्प सादर करण्याच्या आधी जो एक महाराष्ट्राच्या विकासाचा आराखडा विधानसभेत दाखल केलेला असतो ते म्हणजे वर्षभराचा याचा, तर त्याच्यामध्ये महाराष्ट्र मागं पडलेला आहे, गुजरात पुढे गेलेलं आहे. बरोबर, समजलं का? येस. तेव्हा महाराष्ट्राची पुन्हा एकदा घोडदौड चालू राहावी, 1 नंबरवर राहावं, लोकांचं जीवनमान सुरक्षित, संरक्षित आणि त्याचबरोबर ती विकासाला अनुरूप राहावं. या संदर्भातल्या भूमिका घ्यायच्या असल्या तर महाराष्ट्राला तुम्हाला मागच्या अनुभवावरून लोकसभेसारखा अनुभव तुम्हाला महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये द्यावा लागेल आणि लोक ते देतील, हा विश्वास मला त्या ठिकाणी आहे. बरोबर. सर, एकीकडे शेतकऱ्यांचे प्रश्न आहेत, त्यांचं खताचं वजन कमी होते मात्र दर वाढत आहेत, बी बियाणं पण महाग झालेलं आहे आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे की बाबा विद्यार्थ्यांचे प्रश्न आहेत. हे सगळे प्रश्न असताना कुठेतरी लाडली बहीण योजना महाराष्ट्रात आली आणि 1500 रुपयासाठी आपण रांगाच्या रांगा आपण पाहतोय तहसील कार्यालयाच्या बाहेर. तर महाराष्ट्र हे स्वीकारेल का पुढच्या 4 महिन्यासाठी? हा एक प्रकारचा लोकानुनय आहे. मध्य प्रदेशमध्ये लाडली योजना ही त्या ठिकाणी यशस्वी झाली आणि म्हणून ती दुसरीकडे सगळीकडे यशस्वी होईल या विश्वासानं ही योजना निवडणुकीच्या तोंडावरती लोकलुभावन करण्यासाठी आणि त्यांची मतं मिळवण्याच्यासाठी केलेली आहे. त्याच्यामध्ये प्रामाणिकतेचा किती अंश आहे ती राबवताना आपल्याला लक्षात येईल. आज काय त्याच्यावरती भाष्य करणं काही होणार नाही. पण 1500 रुपये मिळो का वर्षभराचा त्याचा हिशोब काढो, हे अशा प्रकारचं पैशाचं वाटप करून घेऊन त्या ठिकाणी फार लाभ होत असतो असा नाही आहे. लोकाला स्वावलंबी बनवणं, लोकाला विविध प्रकारचे रोजगार उपलब्ध करून देणारं इन्फ्रास्ट्रक्चर निर्माण करून देणं आणि लोकाला स्वावलंबी आणि स्वाभिमानाने जगण्याची हिंमत देणं, जे की ती प्रत्येकाला असते, त्यासाठी म्हणून लोककल्याणकारी योजनांचा त्या ठिकाणी खरं पाहिलं तर समावेश करावा लागतो. फ्री बीजच्या संदर्भामध्ये अशा प्रकारच्या गोष्टी करण्याच्यामध्ये अनेक जणांनी, अनेक अर्थतज्ञांनी त्या ठिकाणी टीका केलेल्या आहेत. आपण बघितलं असेल की देशाच्या पंतप्रधानांनी सुद्धा अनेकदा त्या ठिकाणी त्या संदर्भामध्ये विरोध दर्शवला आहे. पण निवडणुका आल्या की सगळ्या लोकांना त्याचं भान सुटतं आणि सगळेच पक्ष त्या ठिकाणी अशा प्रकारच्या लोकलुभावन योजना त्या ठिकाणी देतानाचं चित्र आहे. त्यातून फार काही साध्य होणार नाही, थोडं बहुत मताची बेगमी मात्र त्या ठिकाणी करू शकतील असं त्याच्या ठिकाणी वाटतंय. दर्शको, हे होते महाराष्ट्र राज्याचे माजी गृहराज्यमंत्री माधवराव पाटील किनाळकर. आज आपण त्यांच्याशी चर्चा केली. त्यांनी भाजपाला सोडलेलं आहे आणि आत कोणत्याही पक्षामध्ये ते नाहीत. भविष्यामध्ये त्यांनी कोणत्या पक्षात जावं, काय भूमिका घ्यावी, आपली जर काही भूमिका असेल तर आपण या कमेंट बॉक्समधून जरूर सांगा. आमची मुलाखत आपल्याला कशी वाटली हे देखील आपण कळवा. राजमुद्रा चॅनल आपण लाईक केलं नसेल, सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर करा. कुठेही जाऊ नका. इथंच मी आपली रजा घेतो. सर, आपण आम्हाला वेळ दिलात, अतिशय अशा चांगल्या गप्पा केल्यात. महाराष्ट्राचं आपल्याला सखोल ज्ञान आहे, राजकारणाचंही ज्ञान आणि भान आहे विशेष म्हणजे. आणि आपल्याला जे टोचलं, चटका बसला, तिथं आपण लगेच भूमिका दिली. मागच्या इंटरव्ह्यूमध्ये पण आपण स्पष्टपणे भूमिका मांडली होती. स्पष्टपणा आपला नेहमीच आम्हाला जाणवतो. राजमुद्राला आपण वेळ दिलात. सर, धन्यवाद. थँक्यू. पाहत राहा फक्त आणि फक्त राजमुद्रा न्यूज लाईव्ह. धन्यवाद. मनोरंजनाचं प्रबोधन, करमणुकीचं उद्बोधन, बातमी अचूक, माहिती बिनचूक. पाहत रहा राजमुद्रा न्यूज लाईव्ह.